पहलगाम हल्ल्यामध्ये मृत पावलेले संजय लेले यांचे पुत्र आपल्या हर्षल लेले आपल्यासोबत आहेत. काय सांगशील? अजून सुद्धा जी आहे सरकारने कारवाई चालू ठेवलेली आहे, 3 आतंकवादी खतम केलेले आहेत. काय सांगशील? आनंद आहे की ज्यांनी आमच्या घरच्यांना मारलं की आज त्यांना मारून टाकलेलं आहे. आणि सरकारचं आणि आर्मीचं दोन्हीचं पण मी धन्यवाद देईन की त्यांनी हे मिशन चालू ठेवलं. बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी मागे पडतात, त्या कायमच्याच मागे पडतात, पण यावेळेला असं नाही झालं. कंटिन्युअस फॉलोअप चालू आहे आणि अशाच कारवाई होत राहू देत अशी इच्छा आहे. आपण जर बघितलं तर पहलगाम हल्ल्यानंतर जो आपण मिशन केलं होतं ते आता पूर्वास जात आहे. काल तुझ्या वडिलांचा वाढदिवस होता, तर एक प्रकारे ते गिफ्ट आहे का? काय सांगशील? हो, निश्चितपणे त्यांना आनंद झाला असेल की, पण हे असे जसं मी बोललो होतो एअरस्ट्राईकच्या वेळेला, हे असे आतंकवादी कायमचे नष्ट करून टाकले पाहिजेत. सरकार त्या मागे नक्कीच काम करत असेल अशी माझी इच्छा आहे आणि हे असेच मिशन चालू राहू देत. बाबांचा वाढदिवस होता, किती आठवण भरून आली आहे, काय सांगशील? निश्चितच सगळ्यांना काल बरेच नातेवाईकांचे पण फोन आले आणि मला दरवेळेला मी रात्री केक आणायचो त्यांना 12 वाजता. तर काल मी ती गोष्ट मिस केली. आठवण आली, सगळ्यांनाच आली. पण आज आज चांगली एक देशाकरता बातमी आली आहे. जो मास्टर माइंड होता तो पण याच्यात मारला गेलाय. बाबांना वाढदिवस होता, हे दुहेरी जे आहे याबद्दल तू आता काय सांगशील? योगायोग आहे आपण बोलू शकतो आणि असंच कोणाच्या वाटेला येऊ नयेत, पण निश्चितच सगळे आनंदी आहेत. आणि जसं मी बोललो की हे सगळे जे आतंकवादी आहेत त्यांना कायमचा यांचा बंदोबस्त केला पाहिजे. हे जिथे लपतात POK मध्ये असेल, जसं आपण तळ उद्ध्वस्त केले होते तसं POK पण ताब्यात घेतलं पाहिजे असं माझी इच्छा आहे. आपण जर असं बघितलं तर हर्षलचं मत आहे की POK सुद्धा ताब्यात घेतल्या पाहिजे. कॅमेरामन दीपक मोरेसह प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.